चला, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लागलेली आहे. सातत्याने कॉल्स येत आहेत की मॅच कधी सुरू होईल. लाईव्हचे प्रेक्षक अगदीच आपले मॅच पाहण्यासाठी तयार आहेत, परंतु मॅच मात्र सुरुवात व्हायला थोडासा विलंब लागतोय. इथून 50+ मास्टर्स नवी मुंबई आणि 50+ मास्टर्स उलवे एका बाजूला पाहिलं. बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण पाहतोय मदन शेठ भोईर साहेब, मदन शेठ घरत साहेब, जबरदस्त बॅटर. तर गोलंदाजीच्या बोहल्यावरती प्रारंभिक गोलंदाज विजय भोईर, 50+ मास्टर्स नवी मुंबई. खरोखरच ही स्पर्धा मानाची स्पर्धा, कारण कसं असतं मित्रांनो, नंतर कोणी किती वेळेला काही केलं तरी पहिल्यांदा कोणी काय केलं हे मात्र लक्षात ठेवलं जातं. चंद्रावरती सर्वात पहिलं पाऊल कोणी टाकलं तर सर्वांना ते नाव माहीत आहे, परंतु नंतरची मात्र नावं माहीत नाही आहेत. त्याचप्रमाणे 40+ मास्टर्सची सर्वात पहिली रजनी स्पर्धा कोणी भरविली तर 40+ मास्टर्स नावे हे एक आणि एकच नाव मात्र सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल आणि ते लिहिलं जातंय. त्याचं सर्व श्रेय मात्र 40+ मास्टर्स नावे यांना जाते. पंचांचा इशारा, टाइम अलर्ट, 4 षटकांचा सामना. हे वी गो, ग्रीन सिग्नल, राईट आर्म राऊंड द विकेट. विजय भोईर, मदन घरत आणि आशिष पाटील अशी जोडगोळी आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र बॅकफुट जाऊन कट केलाय. चेंडू गोळीच्या वेगाने चाललाय. थर्ड मॅन डिव्हिजन मध्ये पहिल्याच चेंडूवरती आर पार सीमा पार चौकार. कुणाला डरायचंय, आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन मात्र इथून जरूर तडीपार झालंय. पहिल्याच चेंडूवरती मदन शेठ घरत यांचा मात्र चांगला कट पाहायला मिळाला, लेट कट पाहायला मिळाला. चौकार जरूर आलाय. व्यावसायिक खेळाडूंमध्ये ज्यांचं नाव आहे मदन शेठ घरत. फुलटॉसचा चेंडू होता, त्याला मात्र हलकेच तटावलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत मात्र एक धाव अगदी सहज पूर्ण केली. मानसिक समाधान मात्र मानलंय. एका धावेने धावसंख्येचं फलक मात्र 5 वरती जाऊन विसावलंय, स्थिरावलंय. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र इथं संपुष्टात आलाय, जे की फेकलं जाते विजय भोईर यांच्या माध्यमातून. फर्स्ट ओव्हर विच इज बिंग बोल्ड बाय विजय भोईर. वी आर इन द थर्ड डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट ओव्हर and in the strike end Ashish Patil. This time tries to switch the delivery, but definitely it will be out. It was a wonderful catch by wicketkeeper. तो यहाँ से
वन डाउन के तौर पर एक नए बल्लेबाज अशोक जी भोईर इस टीम के कप्तान जिन्हें जाना जाता है और उलियनट 40+ मास्टर्स के कार्याध्यक्ष के तौर पर जो बहुत बढ़िया कार्य करते हैं अशोक जी भोईर यहाँ पे तीसरे क्रमांक के बैटर के तौर पर आए हैं। 50+ का ये मुकाबला जहां से संगीन मुकाबला देखने को मिल सकता है और पूरी तरह से दोनों भी टीम्स जो कि काबिलियत रखते हैं अपने गेम में, तो यहां से अशोक भोईर अपने टीम के लिए क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी करेंगे जिसके लिए जाने जाते हैं। इस बीच लेफ्ट हैंडेड बॉलर जेनपीटी एंड से left on board the wicket, what a delivery it was, tries to yard the delivery and it is completely fielded by the fielder at the point. Since one run is considered by the bowler, with the help of this one run score moves toward the 6 runs. तो यहाँ से कुल रन संख्या जुड़ जाएगी 6 तक, जो कि काबिल तारीफ कहना चाहेंगे क्योंकि यहाँ से अभी भी 2 गेंदें आनी बाकी है इस ओवर की। What a delivery it was a Yorker delivery and driven towards the long off, but it is totally fumbled by the fielder since this is the 4 runs. निश्चितच 10 वरती मात्र धावसंख्या आली, नशिबाचा चौकार ज्याला म्हटलं जाईल। चांगला फटका आहे आणि अगदीच सरळ ठोठावलाय, परंतु एका टप्प्यानिशी मात्र जरूर पकडला जाईल, दुसऱ्या टप्प्याला मात्र पकडला जातं। लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 धाव जरूर मिळेल। थोडंसं क्षेत्ररक्षणाकडून थ्रो चांगला, परंतु गोलंदाजाकडून मात्र उचल चांगली झाली नाहीये। एका षटकाचा मात्र इथं वाजवी खेळ झालाय। धाव फलकावरती धाव मात्र आपण पाहतोय 1 बाद 11च्या घरामध्ये। काही नशिबाला असं म्हटलं जातं, परंतु भगवान का दिया सब कुछ है लेकिन मालूम नहीं किधर है। और गेंदबाज असे मनोहर, पूर्ण नाव सांगा ना, मनोहर पाटिल, तो ये नए गेंदबाज से मदन सेठ के लिए। इस बीच ऑफ स्टंप के बाहर की गेंद अंपायर द्वारा डिक्लेरेशन आएगा कि ये गेंदबाज को वापस एक बार फेंकनी पड़ेगी, तो यहाँ से 1 रन संख्या बहाल की जाएगी सामने वाली टीम को। तो कुल रन संख्या यहाँ पे 12-12 विद द लॉस ऑफ 1 विकेट। सन्माननीय विजय शेठ कारकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं। आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम। उलवेनोड 40+ मास्टर्सचे उपाध्यक्ष श्री विजय शेठ खारकर साहेबांचं शुभागमन झालंय आणि आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। गोलंदाज मनोहर पाटील, पहिला चेंडू वाईड नंतर 1 केरी मात्र आली। ऑफस्टंपच्या बाहेर मात्र चेंडू जरूर होता, गिरकी घेतल्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडून मात्र गिरकी घेतली। चेंडू मात्र निश्चितच हा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि डॉट डिलिव्हरी मात्र अचंबित केलं अशोक भोईर यांना की कदाचित ते वाईडची अपेक्षा करत होते, परंतु चेंडू मात्र चांगला काटाकीर करून मात्र हात आलाय। पुढे सरसामान्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज बाद होईल का? डिसिजन इज पेंडिंग आणि थर्ड अंपायरांच्याकडे मात्र आशेने पाहायला जातंय। DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम मात्र इथं पाहिली जाईल। DRS हे नाव मात्र आपण धोनी रिव्ह्यू सिस्टम म्हणून वापरला गेला, कारण कॅप्टन कुल धोनी यांनीही तेवढ्याच ताकदीने त्याचा वापर केला गेलाय। तर DRS मध्ये मात्र चेक केलं जाईल, आयदर ही इज आउट और नॉट, बट स्टील थर्ड अंपायर इज चेकिंग फॉर दॅट। Batsman is not out. He has easily in the crease
until he has hitted the ball to stump. परंतु इथं मात्र सुंदरसा खेळ पाहायला मिळतोय. अशोक भोईर एक ताकदवर बॅटर आहे, परंतु बॅटला मात्र चेंडू अजूनपर्यंत मिळत नाहीये. कदाचित प्रॅक्टिसकडे जास्त लक्ष नसावं. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जरूर तिथं शफल होऊन मारण्याचा करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू मात्र जाईल. इथून मात्र काय घडलंय, 22च्या स्वरूपात आलेल्या ह्या 4 धावा, संजीवनी देणाऱ्या 4 धावा. नियाज काजी, इनका बहुत सुंदर डांस देखने को मिल रहा है हमको यहाँ पे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. इथं मात्र कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. पकडलाय झेल, संपलाय अशोक भोईर यांचा खेळ. न्यू बैट्समैन इन एट नंबर 4 चंद्रकांत घरत, जाने माने बल्लेबाज जिनको जाने जाते हैं टीम नावे की ओर से. टीम देख रहे हैं हम 50+ का ये मैच. 40+ का एक कॉन्सेप्ट, उसमें थोड़ा सा अभी भी चेंजेस हुए कि 50+ का भी एक सेपरेट लीग होना अभी चालू हुआ है. तो यहाँ से नए बल्लेबाज चंद्रकांत घरत अपने टीम के लिए. इस बार गेंद देखी गई तो पूरी तरह से स्विंग होती हुई है और चंद्रकांत जी घर इनको कुछ समझ में नहीं आया. तो यहाँ से 2 ओवर का खात्मा हो चुका है. 2 ओवर मुकम्मल हो चुके हैं. कुल रन संख्या ऑन द स्कोर बोर्ड 17, 2 विकेट के नुकसान पर. साई या शब्दामध्येच आपली आई मात्र विसावली. निश्चितच साईबाबांचं गीत आपण ऐकलं. ह्या वेळेला फटका मात्र सजविलाय. हा चेंडू थांबणार नाही. हा चेंडू मात्र मागवावा लागेल. आलाय षटकार. बॉल. चला मैदानात चेंडू द्यायचे तर निश्चितच साईंचं गीत आपण ऐकलं. आई आणि साई आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणून मित्रांनो, वात्सल्याची होते बरसात आई तुझा हात, उन्हात आभाळाची छाया आई तुझी माया, साठलेला गोड मद आई तुझे शब्द, पोथी ग्रंथांची खाण आई तुझे ज्ञान, जिथे विश्व सारे येते आई तुझे गाणे, मिळे प्रेम आणि शांती आई तुझी मूर्ती. तर आईसाठी काय लिहू मित्रांनो, काय लिहू मी आईसाठी, कसे लिहू मी आईसाठी, पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे, आईसाठी लिहिण्या इतपत माझे व्यक्तिमत्व नाही मोठे, माझे व्यक्तिमत्व नाही मोठे. कारण ऐसा कहा जाता है दोस्तों, गनती नहीं मैं आती मेरे माँ को यारो, मैं एक रोटी मांगू तो दो रोटी देती है, तो ऐसी मेरी माँ है दोस्तों. तो जाऊया मैदानाकडे, जिकडे मात्र गोलंदाज रवी म्हात्रे पहिल्याच चेंडूवरती त्याचं स्वागत केलं मदन शेटकर त्यांनी षटकाराने.
ह्या वेळेला मात्र चेंडू जरूर हा फॉलो होता, परंतु चेंडू आणि चेंडू फळीचं मेतकूट विशेष जमलं नाहीये. परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगला चालू आहे. इथून मात्र चांगला सूर पाहायला मिळाला मदन शेठ घरत्यांचा. खरं तर सातत्याने जबरदस्त फिटनेसकडे लक्ष ठेवलंय मदन शेठ घरत यांनी. इथून मात्र चंद्रकांत घरत साहेबांना सातत्याने लक्ष ठेवावे लागेल एकेरी दुहेरीकडे, कारण मदन शेठ घरतांचा खेळ हा क्लिअर असतो. विथ द मेरिट खेळणं हे त्यांचं कौशल्य आहे. म्हणजे जसा चेंडू येईल त्याच्या हिशोबाने खेळणं, विथ द मेरिट खेळणं हे कौशल्य मदन शेठ घरत साहेबांचं आहे. इथून मात्र चेंडू जरूर तपासला जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 2 गड्यांच्या नुकसानामध्ये, जे की आपण पाहिलं मदन शेठ घरच्या सोबत आलेले आशिष पाटील आणि अशोक. इथून मात्र चेंडूचा पाहिला तर सुंदरसा ट्रॅव्हल करतोय डी फॉरवर्ड पॉइंटला, मात्र हा आलाय एक जबरदस्त चौकार. चांगला चेंडू होता, त्याला मात्र चांगला पंचही केलाय. क्षेत्र तिकडे खाली आहे कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक जाईल, पकडेल, उचलेल, फेकेल, तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातात. 1 शॉट, पंचांचा इशारा 1 शॉटचा. जरूर मात्र इथं 1 शॉट झाली, एकच धाव इथं काउंट केली जाईल. तर इरादे रोज बनते हैं, इरादे रोज बिगड़ते हैं, शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हा मात्र वाईड जरूर असेल. जिथं साईबाबांचं माझं ही यूट्यूबवरती एक सुंदरशी हिंदी कव्वाली आहे, जे आपण आजच्या दिवसामध्ये सुरुवातीलाच ऐकली. ह्यावेळेला मात्र चेंडू जवळ हाफ फॉली होता, परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये टायमिंग मात्र बिघडलंय. कधी कधी असं होतं की आपण अगदीच सहज पेपर, सोपा पेपर असतो आणि जास्त अभ्यास करण्याच्या नादात मात्र पेपर जास्त कठीण करून बसतो. हा चेंडू मात्र कठीण करून ठेवलाय मदन शेठ घरत यांनी. फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का? 38 सर्कलच्या बाहेर, झेल मात्र दान झालाय. पुन्हा एकदा मदन शेठ घरत यांना जीवनदान, सातत्याने दिलेलं जीवनदान मात्र इथे पथ्यावरती पडू शकतं. इथून मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या अंती 33. करता वेदना मुखातून एक शब्द सदा येई, प्रेमाचा पाजर पसरवून त्या वेदनेवरती वेदना नाहीशी करते आई. इथे मात्र एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. शत्रू दळवी नामक गोलंदाज, जो की शेवटचं षटक, निर्वाणीचं षटक फेकेल. 4 षटकांची ही मॅच आहे. पूर्वार्धामधले एकदा शेवटचे 5 चेंडू मात्र इथं बाकी असताना शेवटच्या 5 चेंडूमध्ये मात्र कुठपर्यंत दर मजल करेल 50+ मास्टर्स उलवेनोटचा संघ. शत्रू दळवी गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. आईबद्दल कितीही सांगा मित्रांनो कमी पडेल, कारण आई ही व्यक्ती नसून आई हे सत्व आहे, तत्व आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. आई ही व्यक्ती नसून आई ही सत्व आहे, तत्व आहे. प्रत्येक स्त्री आई होऊ शकत नाहीये मित्रांनो, कारण आई ही फक्त तीच बनू शकते ज्याच्याकडे मातृत्व आणि वात्सल्य असतं. ह्या वेळेला मात्र फटका फसलाय, आणि फसलाय यष्टी रक्षक सुद्धा. चेंडू चाललाय फुल स्टॉप रिजन कडे, आलाय संजीवनी नशिबाचा चौकार.
39 runs on the scoreboard. This time, what a delivery it was! It was a smelling delivery, which is called in the Test cricket. Perfume delivery also called in the Test cricket. It is a wonderful delivery. Credit goes to the bowler because tossed up into the middle of the crease, then got the bounce also. Left alone towards the down the leg. तो यहाँ से एक रन संख्या अर्जित की जाएगी या नहीं यार, यहाँ पे खतरा बन सकता था, लेकिन चंद्रकांत जी गरत यहाँ पे सुरक्षित अपने क्रीज के ऊपर. तो यहाँ से एक रन संख्या जुड़ जाएगी. कुल रन संख्या यहाँ पे वाईट +1. तर धावसंख्या मात्र आपण पाहतोय 41च्या घरामध्ये 41. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय धावसंख्येला चांगला आकार मिळालाय. धावगती मात्र चांगली पाहायला मिळते. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, अगदी डिसाइडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिथं मात्र गोलंदाजाने आपली हुशारी बाळगली. पुन्हा एकदा रनवेवरती गेलेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळलाय. एक धाव जरूर मिळेल. एक धावेने मात्र मदन शेठ गरज साहेबांना मात्र स्ट्राईक रोटेशन दिलंय. हे खूप महत्वाचं असतं. जो फलंदाज तुमचा ताबडतोब बॅटिंग करतो, जो फलंदाज त्याची नजर मात्र टिकली, त्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं असतं. अगदीच सुंदर चेंडू लेग ब्रेक पाहायला मिळाला. असं वाटलं होतं हा चेंडू लेग साईडने बाहेर निघून जाईल, परंतु पूर्णपणे चांगल्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला, जो की मदन शेठ घरे त्यांच्या देहाकडे मात्र जरूर विसावला. देहावरती मात्र जरूर आदळला. तिथून निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, अगदी शेवटचा चेंडू, शेवटचा षटकही खूप सुंदर पाहायला मिळाला. बॅकफुटवरती जाऊन कट केलाय जरूर डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय. हा चेंडू मात्र पकडला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी मात्र आपण पाहिलं धावफलक 44 वरती गेलंय. 44 धावसंख्या धावफलकावरती आणि टार्गेट मात्र असेल ते म्हणजेच 45 धावांचं. तर या 45 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील आपण पाहतोय, आपण अनुभवतोय. 40+ मास्टर्स क्रिकेट क्लब न्हावा आयोजित सरपंच चषक आणि 50+ ची ही प्रदर्शनी मॅच. जसं मात्र इथे दुसरं सत्र सुरुवात होईल, पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया श्री दीपकजी पाटील सर यांचा. या दरम्यान आपण शैलेशजी चिर्लेकर यांचं स्वागत श्री महेंद्र ठाकूर यांना विनंती असेल आपण करावं. शैलेशजी चिर्लेकर जे की आपल्याला माहीत आहे खजिनदार आहेत 40+ मास्टर वॉलिनोटचे, तर त्यांचं स्वागत सन्मान केला जाईल आणि जरूर आवाजामध्ये थोडासा बदल होईल. एक चांगला गोड आवाज मात्र तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू सो मच राजकिरण सर. तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. धावा करायच्या त्या मॅचमध्ये 45 धावा. चांगली बॅटिंग खरं तर मदन गरत यांनी केली. सलामीला येत असताना तब्बल 29 धावा त्यांनी ठोकल्या. आशिष पाटील लवकर बाद झाले होते. अशोक भोईर यांनी 1 धाव, चंद्रकांत गरत यांची 1 धाव. संपूर्णपणे मोर्चा सांभाळा. एक हाती वर्चस्व मात्र या इनिंगमध्ये पाहायला मिळालं ते मदनजी गरत यांचं.
कित्येक वर्ष आपण पाहतोय. खरं तर आजही तोच फिटनेस मदन गरद यांचा. गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये विजय भोईर यांनी धाबा दिल्या होत्या 11. त्यानंतर मनोहर पाटील ज्यांनी चांगली बॉलिंग केली. खरं तर च्या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा आल्या. परंतु त्यानंतरचं रवी मात्रे यांचं षटक आणि त्या षटकामध्ये हल्ला चढवला होता मदनजी गरत यांनी. 16 धावा खर्च कराव्या लागल्या होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये शत्रू दळवी सुद्धा 11 धावा दिल्या. त्याचमुळे 44 धावा 11च्या सरासरीनं धावा जमवल्यात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर उलवेनोड, कारण अजूनही मॅचेस आहेत आणि आज बक्षीस समारंभ आहे. थोडीशी रात्र जागावी लागेल. चला मॅच चालू करा प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शत्रू दळवी आहेत स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला किशोर पाटील अशी सलामीची जोडी आपण पाहतोय नवी मुंबई टीम कडून. 45 धावांचं टार्गेट आहे. नवी मुंबईमध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं 40+ आणि खूप सगळे लेजंड क्रिकेटर आहेत. नरेश गौरी सर म्हटलं मोठं नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील. अनेक खेळाडू त्यांनी घडवलेत. खरं तर आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडले. नवी मुंबई म्हटलं की प्रसिद्ध अंपायर उदय तांडेल जे चांगलं क्रिकेट खेळतात. खरं तर असं वाटलं होतं आम्हाला उदय तांडेल कदाचित आज इकडे पाहायला मिळतील, परंतु त्या स्क्वॉडमध्ये दिसत नाहीयेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज अशोक भोईर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला येत असताना समोरच्या दिशेनं पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे इकडे मात्र दुसऱ्या धाब्याचा कॉल होता, परंतु थांबवलाय. रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच थोडंसं कमी पाहायला मिळेल 40+ क्रिकेट म्हटलं की. अनेक खेळाडू खरं तर घडवलेत यांनी. सगळेच 72 लेजंड क्रिकेटर्स सगळे आपल्याला पाहायला मिळतात. इकडे हेच लागले एस्टनच्या पाठीमागे मदन गरड जेल टिपतात. पहिला धक्का नवी मुंबई टीमला. फलंदाज बाद होतील. किशोर पाटील ऑन अ डक 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला. पहिला धक्का मात्र या ठिकाणी झाला. बिस्क्यूट झाला होता फटका किशोर पाटील यांचा आणि 105 झेल देऊन विकेट करवी ते 5 झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेत विजय पाटील. 45 धावांसाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल, कारण उल्वेन नोड सध्याच्या घडीला एक चांगलं 40+ क्रिकेट मात्र डेव्हलप होतंय. चांगली संघटना खरं तर पाहायला मिळते. उल्वेन नोड 40+ जितूदादा सोमासे असतील, विजय शेठ खारकर साहेब असतील, त्यांची संपूर्ण पदाधिकारी
चांगलं क्रिकेट डेव्हलप केलं आहे, त्यामुळे चांगल्या स्पर्धा खरं तर यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाल्या 40+ माध्यमातून. आणि नाईट स्पर्धा खरं तर नाईटमध्ये खरं तर आयोजन 40+ खेळाडूंना खेळायला मिळतं आहे, हे नक्कीच कमिटीला सुद्धा आपण धन्यवाद देऊया. त्यांची मेहनत आहे आणि आज मेहनतीनं अनेक खेळाडूंना मात्र चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं कार्य ही कमिटी सध्याच्या घडीला उलवेन रोडची करते. आणि त्याबद्दल नक्कीच त्यांचा आपण आभार मानूया, आदर वाटतो त्यांचा. कारण एक खेळाडू होते की ज्यांना कधीच प्रसिद्धी मिळाली नव्हती, कारण प्रसिद्धीच्या झोतापासून मात्र खरं तर वंचित असणारे एक खेळाडू. आणि आज मात्र कुठे का होईना 40 वय झालं असेल, 45-50च्या पुढे जरी गेले, परंतु बऱ्याच वर्षानंतर खरं तर या खेळाडूंना पुन्हा एकदा प्रसिद्धीमध्ये आणण्याचं कार्य आज कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. पुलचा फटका इकडे मात्र सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2 दुसरा गडी गारद होईल. यावेळेस मात्र बॅटर बाद होतील विजय पाटील. चला लवकरात लवकर फलंदाज जाऊ द्या. नेक्स्ट बॅट्समन असेल, लवकरात लवकर आपण तयार करून ठेवा जेणेकरून वेळ वाचेल आपला. कारण इकडे जागणारे 3-4 वाजेपर्यंत मोजकेच असतात. शो मॅच म्हटली की बरेच जण घरी आपण निघून जातो. जागणारे ज्यांच्यावर जबाबदारी असते, जी आपण म्हणतो ना कीर्तन झाल्यानंतर शेवटची सतरंजी उचलली जात नाही, तर सगळी जबाबदारी असते आयोजकांवर. आणि त्यांना सुद्धा उद्याच्या दिवशी परत ड्युट्याज असतात. प्रत्येकाचे नोकरी आहे, व्यवसाय आहे, सगळ्यांना परत लवकर उठावं लागतं. नाईट स्पर्धा म्हटली की आपल्याला वेळ फार वाचवावा लागतो आणि तुमच्या सहकार्याशिवाय हे होणार नाही आहे. अशोकजी भोईर यांचं हे षटक क्रमांक 1 आपण पाहतो सध्याच्या घडीला. नवीन बॅटर रवी मात्रे. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय थोडासा फाईन लेगच्या दिशेमध्ये, अगदी बुंध्याट पडला होता चेंडू, फुल लेंथ होता. खरं तर अगोदरच स्टान्स आपण पाहिला ना रवी मात्रे यांचा, तर अगदी स्टंप लाईनला चिटकून उभे होते. परंतु हे गोलंदाजांनी सुद्धा ओळखलं अशोक यांनी खरं तर, आणि त्याच ओळखून मात्र केलेली गोलंदाजी, म्हणजे ज्या पद्धतीनं फलंदाजाचा स्टान्स आहे ना, अगदी तशीच गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असतं, हे खरं तर अभ्यासपूर्वक क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतं 40+च्या माध्यमातून. कारण उगाचच नाही, एवढी वर्ष खरं तर आज तागायत क्रिकेट खेळतात. तरुण वयापासून अगदी आज 50शीपर्यंत आले तरी सुद्धा चांगलं क्रिकेट खरं तर त्यांचं पाहायला मिळत आहे. राऊंड स्टंप्सनं हा चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र ऑफड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना सिंगल झाले, दुसऱ्या रनचा कॉल आणि वेगानं धावलेत. आणि रनिंग मिडून द विकेट स्मार्ट होती. या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावांचं योगदान. शत्रू मात्र मजबूत धावले आणि या 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर लागल्यात त्या 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड. 1-2 फलंदाज बाद झालेत पहिल्या षटकामध्ये. 45चं टार्गेट आहे, त्यामुळे सिंगल डबल्सनं काम चालणारं नाहीये नवी मुंबईसाठी. इकडे मात्र चौकार षटकार दाखवावे लागतील, तरच या मॅचमध्ये मात्र कुठेतरी हा सामना मात्र पुढे नेता येईल. आणि नक्कीच आपल्या क्षमतेनुसार जर खेळ झाला तर विजयाच्या दिशेने सुद्धा जाऊ शकेल तर नवी मुंबई संघ. स्वीप करायचं होतं, यावेळेस मात्र चेंडू निघून गेला सरळ विकेट किपर यांच्याकडे. डॉट बॉल, पहिलाच निर्धाव चेंडू आपण पाहिला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. या ओव्हरमध्ये धावा काढाव्या लागतील नवी मुंबई. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील.
पुढे आले होते. यावेळेस मात्र थोडंसं फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन. मनोज दापोलकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा थोडासा पाय पुढे केला होता आणि अगदी पुढूनच स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, वारंवार प्रयत्न करतात शत्रू दळवी. चांगले बॅटर आहेत नवी मुंबईचे आणि त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी सुद्धा आहे या मॅचची. पुढे जाऊन यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड ऑफ फटका, स्ट्रेट डाईव्ह फटका पाहायला मिळते. बॉल सीमा रेषा पार, मच नीडेड बाउंड्री. इट्स अ फर्स्ट बाउंड्री, चौकार. शॉट ऑफ लेंथ होता, यावेळेस मात्र पुढे आले होते, परंतु पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे हा चेंडू खेळून काढलाय. 2 धाबा सहजतेनं त्या ठिकाणी मिळतील. या दुहेरी धाबांचं योगदान, थोडंसं आक्रमकपणा आता मात्र पाहायला मिळालाय. थोडीशी एनर्जी आता मात्र नवी मुंबई संघाची पाहायला मिळते सध्याच्या घडीला. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 13 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले. मनोज दापोलकर पुन्हा एकदा. हो, चांगला चेंडू, फुल लेंथ होता, थोडासा वेग सुद्धा होता. इकडे मात्र पुन्हा एकदा बीट केलं या चेंडूनं आणि आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू, काय बॉलिंग केले. खरं तर थोडंसं मिश्रणयुक्त गोलंदाजी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव काढलेत, ते शत्रू दळवी यांना खेळवलेत, ते मनोज दापोलकर यांनी. पुन्हा एकदा सातत्यानं फ्रंट फूटला जाऊन फटकेबाजी केली जाते. इकडे समोर हातामधून चेंडू निसटला मिड ऑफच्या दिशेमध्ये, परंतु एकच जाव, सिंगल रन ओनली. चांगलं षटक राहिले उल्वे नोड 40+ कडून प्रदर्शन. या सामना तुम्ही पाहताय. खरं तर एकेरी धावेनं टीमची टोटल 14 या आकड्यावर. +50 क्रिकेट आपण पाहत आहे आणि त्याचमुळे खरं तर 50+ म्हटलं तर आज बऱ्याच जणांना 50+च्या खरं तर अनेक असे आहेत की जे अंथरुणाला खेळून आहेत, अनेक आजार, पण आजही फिटनेस पहा. आज या वयामध्ये मात्र क्रिकेट खेळणं सोपं नाही आहे, पण तू नक्कीच या सगळ्या खेळाडूंचा अभिमान वाटतो. स्कोर झालाय तो 14 धावा आणि त्याचमुळे जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 31 धावांची. 31 नीडेड नाव. 45 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. 31 धावांची गरज आहे 2 ओव्हर्समध्ये. त्यामुळे शत्रू दळवी यांना आता मात्र थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल, अन्यथा उल्वे नोड 50+ हा संघ मात्र नक्कीच थोडासा भारी पडताना दिसतोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर हनुमान मोहीर येतात. 2 ओव्हर्समध्ये 31 धावा करायच्यात. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फिरून खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लागला. ओ, झेल टिपलाय त्या ठिकाणी, चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय शैलेश चिर्लेकर याने. आणि इकडे मात्र शत्रू दळवी ज्यांच्याकडून अपेक्षा केल्या जात होत्या, परंतु आता मात्र शत्रू यांना परतावं लागेल. हा मोठा हादरा नवी मुंबई 50+ टीमला. राजेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पंचेचाळीस धावांचं टार्गेट या मॅच मध्ये प्रदर्शन या सामना आपण पाहत आहे. आणि चांगली बॅटिंग खरं तर पहिल्या सत्रामध्ये मदन घरत यांनी केले. क्रिकेट आहे, 1-2 मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र परतता येऊ शकेल. आणि नवी मुंबई 50+ टीमला मात्र हेच करायचं आहे.
यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला, स्क्वेअर ऑफ द विकेट, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमारेषा पार 4. राजेश भोईर यांच्या पॅट मधून मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड, 27 धाबा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी नवी मुंबई टीमला. आणि अशीच फटकेबाजी जर सुरू राहिली तर हे लक्ष्य फार मोठं नाहीये. यस बॉल, चेंडूची मागणी केली जाते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा गेल्या 5 रात्रीपासून खरं तर आपण पाहतोय. प्रचंड मेहनत घेतली, दूरवरचा प्रवास करत लवकर येणं, सकाळी पहाटे पुन्हा घरी पोहोचणं. यस यस अंपायर, चेंडू गेल्यानंतर तुम्हाला बदली चेंडूच घ्यावा लागेल, कारण तो शोधायला गेलो तर आपल्याला रात्र पूर्ण जाईल. आणि जर मॅच बॉल आला तर तो तुम्हाला दिला जाईल तिकडून, आणि तिकडे पाणी आहे, तो येऊन सुद्धा काही फायदा नाही आहे, कारण तो चेंडू इतक्याला भिजला सुद्धा असेल. त्यामुळं सुपर ब्लाइंड स्टेशन आहेत खरं तर, या अंधश्रद्धा आहेत. तोच चेंडू हवा असतो आपल्याला. खरं तर एवढी शक्ती आहे प्रत्येकाच्या मनगटामध्ये की नवी कापसासारखा चेंडू सुद्धा आजकाल सरळ षटकारा ठोकत असतात. परंतु ती एक मानसिकता बनलेली असते, नाही मला तोच पाहिजे. मग तोच पाहिजे असेल ना, मग पुढचा चेंडू असा निर्धाव सुद्धा खेळावा लागतो बऱ्याच वेळेला. इकडे मात्र निर्धाव चेंडू हनुमान भोईर यांचा पाहायला मिळाला. स्कोर कार्डवर 18 धाबा 18. राजेश भोईर यांना मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता त्यांच्या बॅटमधून ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट ना. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मिसटायमिंग झाला होता. समोर पडलाय सिली मिड ऑफला. चेंडू 1 रन मिळेल, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव, सिंगल्सनं काहीही बिघडणार नाहीये उलबे नोड 50+ टीमचं. पण मोठ्या धावा मात्र उभ्या केल्यात आणि इकडे थोडंसं टार्गेट आता मात्र वाढत चाललंय. 19 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतील. रवी मात्र यावेळेस फटका चांगला, बॅकवर्ड स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक होते, टप्पा पडल्यानंतर बॉल फ्लाय झालाय. चेंडू सीमारेषा पार. रवी मात्र यांच्या बॅटमधून येतोय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हनुमान भोईर सोडून दिला हा चेंडू, बराच दूर होता. यस पंच तेच सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. चौकारानंतरचं दडपण आहे गोलंदाजावरचं, आणि तेच दडपण आता मात्र स्पष्टपणे जाणवतोय, कारण या ओव्हरमध्ये धाबा येताना दिसल्यात. नवी मुंबई टीमसाठी 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. हेच करावं लागेल तरच शेवटच्या षटकामध्ये अंतर थोडंसं आटोक्यामध्ये. फ्लाईट डिलिव्हरी होती, वळून खेळले त्यावेळेस मात्र फाईन लेकडे चेंडू जात असताना डाईव्ह लगावत अडवण्याचा प्रयत्न. चेंडू नाही थांबला, जाईल सीमारेषा पार. आणि या ओव्हर मधला येतोय हा 3रा चौकार. चला षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 28 धावा. पहिल्या बॉलवर विकेट आली होती, त्यानंतर चौकार.
त्यानंतर चौकारानंतर लगेच एक चेंडू निर्धाव खेळले होते, त्याच्यानंतर सिंगल रन आली, त्यानंतर चौकार आला, परत चौकार आला. चला क्लिअर, कन्फ्युजन क्लिअर. आता मात्र जाऊया शेवटच्या षटकाकडे आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावांची. 17 नीडेड नाव, रिमेनिंग 6 असं समीकरण मात्र मॅच मध्ये पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर आहेत 28 धावा, करायच्या आहेत त्या 45 धावा, त्यामुळे इकडे 17 धावा दूर आहे नवी मुंबई 50+ टीम. पाहूया प्रदर्शन या मॅच मध्ये मात्र कोणाची बाजू इकडे. चला नेक्स्ट मॅच बामणडुंगरी आणि तरघर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच हजर व्हा. तरघर आणि बामणडुंगरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस झालेला आहे. ओके, थँक्यू. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील शैलेश चिर्लेकर. 6 बॉल 17 धावांची गरज आहे. मागच्या ओव्हरमध्ये 3 चौकार पाहायला मिळाले, 14 धावांचं षटक राहिलं होतं. आता मात्र थोडंसं अजून मागच्या षटकापेक्षा प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे, अनप्रेडिक्टेबल गेम, आणि त्याचमुळे या खेळामधली अनिश्चितता मात्र तुम्हाला या क्रिकेटच्या खेळामध्ये तोचपणा आणत नाही. काहीतरी नाविन्य नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतंय, काहीतरी घडेल या ईर्ष्येनं मात्र सगळेजण मैदानामध्ये खेळ पाहत असा. सोडून दिला हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 बॉल 16 आणि 6 बॉल 16 असं समीकरण आहे. आजपर्यंत बऱ्याच वेळेला चेस होताना आम्ही सुद्धा पाहिले. 17 धावा थोड्याशा कठीण वाटतात, परंतु 6 बॉल 16 आजपर्यंत थोडंसं अनेक स्पर्धांमध्ये खरं तर आम्ही सुद्धा पाहिलं धावा चेस होत असताना. हा सुद्धा चेंडू सोडून दिला. इकडे चिर्लेकरांचा चेंडूच पडत नाहीयेत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा, दुसरा चेंडू व्हाईट बॉल टाकलाय. आणखीन एक धाव मात्र मिळेल. शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र गरज असेल ती 15 धावांची. आणि जर अशीच खराब गोलंदाजी होत राहिली तर या धावा सुद्धा कधी चेस होईल, कधी चेस करेल नवी मुंबई 50+ संघ हे सुद्धा कळणार नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. राजेश भोईर समोर आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस मात्र कव्हर्सला भिरकावलाय. लॉंग ऑफचे फिल्डर मात्र बरेच धावले ते डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत, तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा पूर्ण. थोडासा वॅकंट एरियामध्ये असता, थोडासा गॅपमध्ये अजून असता तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या. तेच करावं लागेल फलंदाजांना. थोडासा गॅप कोणत्या बाजूला आहे त्याच दिशेनं मात्र चांगलं टायमिंग जुळवावं लागेल. या 2 धावेने टीमची टोटल मात्र पुढे जाईल. हळूहळू धावा वाढवत असताना नवी मुंबई 50+ टीम. आणखीन एक थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, परंतु इकडे मात्र सोडून दिलाय व्हाईट बॉल. आता टेन्शन वाढवलंय खरं तर उल्वे नॉट 50+ टीमचं. मदनजी गरत यांनी खरं तर पहिल्या इनिंग मध्ये केलेल्या 29 धावा. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पहा लगेचच निराशा पाहायला मिळाली. आणि खरं तर राजेश भोईर यांना नंतर वाटलं की हा चेंडू आपल्याला मारता आला असता, परंतु तोपर्यंत मात्र वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे वेळ सुद्धा फार महत्वाची आहे. टायमिंग जुळवणं क्रिकेटमध्ये फार गरजेचं असतं. इथे बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा मित्र म्हणेन पॉज घेतला होता, काय जणू थोडासा थांबला त्या ठिकाणी. दुसरी कंप्लीट थ्रो अगदी सरपंडी चालू आहे, परंतु इकडे रनआउटच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण चेहरा मात्र गमावलाय. तर नवी मुंबई 50+ टीमनं 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि या 2 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर लागल्यात त्या 35 धावा. अजूनही गरज आहे ती 10 धावांची. दोन चौकार दुहेरी धावा हे करावं लागेल, अन्यथा 1 षटकार 1 चौकार. बरेचसे इक्वेशन्स आता मात्र फलंदाजांच्या डोक्यामध्ये असतील. रवी मात्र यांच्या बॅटमधून लगातार 2 चौकारांचा खेळ आपण पाहायला मिळालाय. आणि इकडे मात्र पाहूया
हा चेंडू मात्र सरळ सोडून दिला होता, त्यामुळे निर्धाव निघून गेला, थोडासा अंदाज चुकला आणि आता मात्र या बॉलवर मोठा फटका आला नाही तर नवी मुंबई टीमला मात्र पराभूत व्हावं लागेल. जोर काढला होता जरूर त्या ठिकाणी ऑन साईडला मिड विकेटकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना थोडंसं मिसफील्ड जरूर पाहतोय, परंतु 2च धावा मिळतील, त्यामुळे शेवटच्या चेंडूवर मात्र फार मोठं अंतर राहिलंय. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल शेवटच्या बॉलमध्ये. आता गोलंदाजीच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. जर शैलेश चिर्लेकर यांनी सुरुवातीला ज्या पद्धतीनं 2-1 वाईट बॉल टाकले होते तसेच काहीसे टाकले गेले, एखादा नो बॉल तरच या मॅचमध्ये कुठेतरी लिगल मी तर म्हणेन धावा राहू शकतील, अन्यथा इकडे मात्र उल्वे नॉट 50+ हा संघ थोडासा विजयाच्या उंबरट्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाइट डिलिव्हरी स्वीप केला, यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू पाहूया कुठे चाललाय, पंचांचा इशारा, चौकार येतोय. 4 धावा मात्र मिळाल्या आणि हा संघ मात्र 3 धावांनी पराभूत झालाय, परंतु चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि हा प्रदर्शनीय सामना मात्र जिंकलाय. उल्वे नोड 50+ न आपली ताकद दाखवली आणि मदन घरत यांच्या खेळाच्या जोरावर मात्र संघानं बाजी मारले. वेल प्लेड, अभिनंदन अभिनंदन उल्वे नोड, अभिनंदन आपण नवी मुंबईचं सुद्धा करूया, कारण खूप चांगलं क्रिकेट खरं तर नवी मुंबईचं पाहायला मिळालं, चांगली टक्कर पाहायला मिळाली खरं तर. आणि या सामन्याचे हिरो मान ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल